चौकट सत्ती. अरे खेळ पटकन. काय आपलं एवढं विजो जिंकणारच तुला काही कळतं का राणी? भाऊजी राजा. राजा आहे का? गाढवा याला गोटू म्हणतात. अच्छा. गोटू हेल. हो हो बाजूला हो टेण्या बाजूला हो टेण्या मालू. हॅलो हॅलो मालू 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 आता काय परत? तुम्ही घरी आत्ताच्या आत्ता. आता नाही. मी खरंच सांगतेय घरी या. आता नाही येऊ शकत. का? अगं आपलं ठरलं होतं ना सगळं मालू. नाही चालणार यायला सांग. नाही चालणार यायला सांग. काही नाही हो तुम्ही घरी या आत्ताच्या आत्ता. मला बरं नाही म्हणून सांग. नानीना बरं नाहीये. मला नाही तुला बरं नाही म्हणून सांग. नानीलाच बरं नाही ना. जाऊ दे मग सकाळी उतरेल तिची. काय? अगं ही औषधं घेतली आहेत ना त्याचा असर सकाळी उतरेल असं म्हणतोय मी. नानीना नाही मला बरं वाटत नाहीये. तूही घेतलीस मालू? काय? तूही घेतलंस ते औषध? नाही नाही तसं नाही मला कसं तरी वाटतंय. पण परवा तू म्हणालीस ना मालू हे असं होतच राहणार लक्ष देऊ नका. अहो पण आता मीच म्हणते ना लक्षात द्या तर द्या. मला ना काही मालू कळतच नाही. लक्ष द्या म्हटलं की लक्ष द्यायचं नाही आणि लक्ष द्यायचं नाही म्हटलं की लक्ष द्यायचं. मग लक्षात कसं ठेवायचं? लक्ष द्यायचं की लक्ष नाही द्यायचं लक्ष. हो तेही बरोबर आहे. मालू मी ना आता सकाळीच येतो. पण लवकर याल ना? हो ग राणी येतो सकाळी. येतो. गेला तुझा नवरा तुझ्या हातून गेला. सवत येणार तुला. नाही असं नाही चालणार. अगं आत्ता हो म्हणालीस आता लगेच नाही म्हणतेस. मला काही कळत. तुम्हाला माझ्याबद्दल काही वाटत असेल ना तर तुम्ही ताबडतोब घरी या. तुम्ही फोन का ठेवून दिला नानी? अक्कल नाहीये तुला नवरा सांभाळण्याची. अहो पण त्यांना कळलंच नाही मी काय बोलले ते. त्याला बरोबर कळलं. येणार तो परत. आता यायचे नाहीत ते. आमचं बोलणं कुठे पूर्ण झालं? मी परत करते. नको करू. जर तासाभराने आला नाही तर परत फोन कर. खरंच तुझ्यापेक्षा ना ती नळी बरी. तुम्हा आजकालच्या पोरींना ना देवाने डोकीच दिली नाही. बावळट कुठली. मला निघावं लागेल. अरे पण तोंडाला हा जो वास येतोय त्याचं करू काय? आलं का? आलं येतोय. येतोय. हे घे लसूण खा. हे घे बडीशोप का. साखर लवंग वेलची वेड्याचं पान हो पिंपळ पान पिंपळ कृष्ण कागदी येतोय. हो चल निघतो मी. राहिला असं आजच्या दिवस. मालूला संशय आला असणार टेण्या. बापरे बापरे काय? अरे हा गाढव जड आवाजात बोलला तिच्याशी म्हणून ती सतत फोन करत होती. संशय आलाय तिला तुझ्यामुळे. मला काय माहिती कळेल एवढ्यात. हे बघ मालूला जर कळलं ना मी तर मालू माझी येतोय. अरे देवा येतोय. अरे देवा. अरे
काय काय घेताय काय कचऱ्यातून? अहो घेत नाही, हे इकडे तिकडे पडलं होतं ते नीट नीट करत होतो. अहो वहिनी शी, बस झालं. दार उघडल्या आला. खरंच आलं वास. जाऊ द्या हो, तुम्ही एवढे दमून आलात. त्यात त्या शेजारच्यांच्या कचऱ्याचा डबा, हा विषय नको बाई. शेजाऱ्यांच्या कचऱ्याच्या डब्याचा वास येतोय. हो, तुम्हाला काय वाटलं? एवढं खाऊन आलो तरी वास कसं काय येतोय? जाऊ द्या त्या वासाचं. तुम्ही आलात हेच खूप छान झालं. तुम्ही आलात तर माझी खात्री पटली कसली? की तुम्हाला आमच्याबद्दल काही. मालू, आता तू उगीच काहीतरी संशय घेऊ नकोस. कसला संशय? काय? पाणी आण ना, पाणी. आणते. आलास मेल्या बायको पुढे शेपूट घालून. अगो बाई, अरे माझी साडी कशाला घातलीस तोंडात? अरे वाटोळ केलं मेल्यानं. तुला काय अक्कल आहे का? अरे बंडीच्या सासर कडून आलेली साडी आहे. सोड इकडे, सोड इकडे. साडी माझी दे, दे माझी साडी दे. नानी नानी, हा? तुम्ही ते औषध घेतलं होतं ना टेण्या भाऊजींचं, हा. त्याचा वास आला बघा एकदम. आला ना. एवढं भसाभस प्यायल्यावर तू वास येणार नाही तर काय येणार? मग नानी, मग पण मगाशी नव्हता येत. वास काय कधी येतो? ए गपरे, माझ्या तोंडाचा नाही तुझ्या तोंडाचा वास येत असेल. साडी दे इकडे. दे. कुत्र मेलं. जाऊ द्या हो, उद्या मी सगळं नीट स्वच्छ पुसून घेईन, म्हणजे काही वास यायचा नाही. एवढी कशाला अर्धी बाटली? अहो जाऊ दे, उशीर किती झालाय. झोपायला चला. आज नको. तू नको, म्हणजे तू जा. काय? मी बाहेरच झोपतो. बाहेर म्हणजे? नानीला त्रास होईल ना, तेवढा वास भरलाय घरात. आता कशाला काय होईल त्यांना? अगं वास आला की त्याचा परिणाम पण होणारच ना. मी बसतो राखणीला. पटलंय मला.
मालू मालू काय चाललंय तुझं? पूजा आत्ताच झाली माझी, तर नाश्त्याची तयारी करायला घेते. ते नाही म्हणत मी. मग हे बघा, आपण काय ना ते नंतर बोलूया. आधी मला नाश्त्याची तयारी करू दे. नाश्ता जर वेळेवर मिळाला नाही तर नानी घर डोक्यावर घेतात, माहितीये ना. तू हा फोटो कुठून काढलास? मी नाही काही काढला, कुसुमनी काढला. का? तिला सापडला. अरे सापडला म्हणजे काय, तुला कळत नाही का? हे बघा, तुम्ही आता सकाळी सकाळी ना चिडचिड करू नका, नाही तर दिवसभर तुम्ही चिडचिड करत राहता. आता मस्तपैकी आंघोळ करून घ्या आणि मी छानपैकी बटाट्याचे पराठे करते, ते खाऊन घ्या. हा, चला 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 चला. अगं पण तुला माहितीये मालू, हा फोटो लावलेला मला चालत नाही. चालत नाही म्हणजे काय? तुझे वडील आहेत ते. तू गप्प बस नानी. काय गप्पा बस, काय गप्पा बस? हा, मुलांचे फोटो चालत नाहीत, वडिलांचे फोटो चालत नाहीत, मग काय सनी लिओनचे फोटो लावायचे की काय भिंतीवरती? हवं तर तुझा फोटो लाव. मला अजून भिंतीवर लटकवायला वेळ आहे. राहतील आपले अण्णा गुपचूप भिंतीवरती. मग तुझ्या खोलीत लाव. पण हॉल मध्ये नको म्हणणारा तू कोण आहेस? देवा ब्रह्मणाच्या साक्षीने आमचं लग्न झालेलं आहे. अगं त्याचा काय संबंध आहे आता? फोटो लपून ठेवायचं कारण काय म्हणते मी? नानी तुला माहितीये ना, माझं त्यांच्याशी कधी पटलं नाही. पण त्यांनी तुला जन्म दिला का नाही? नानी. कुसुम, हा फोटो तू काढलास? हा, अडगळीच्या खोलीत पडला होता. पण काय गरज होती तुला? वडील आहेत तुमचे ते. यासाठी तुझा पगार वाढवला का मी? काय? हिचा पगार वाढवतोस? मला पैसे द्यायला रडतोस आणि हिचा पगार वाढवतोस तू? तुला घरच्यांच्या पेक्षा बाहेरची माणसं जास्त आहेत का? ती जेवायला घालते मला. पण मी तुला जन्म दिलेला आहे. हो, आता रोज तुझे पाय धुवून ते पाणी पिऊ का? काय हरकत नाही. आईची सेवा कर, 4 धाम यात्रेचं पुण्य लाभेल तुला. कुसुम, मला हे तुझं अजिबात आवडलेलं नाहीये. मलाही तुझं आवडलेलं नाही. ऐका, पगार वाढवला मला का नाही सांगितलं तू? नानी, तुम्ही परत भांडण उकरून काढला ना तर जाईल आम्ही. नाही, मी तुला विचारते की मला का नाही सांगितलं? सांगायचं ना पगार वाढला म्हणून. जाऊ दे तिला काम करायला. ऐकलं का? तुम्ही मनावर घेऊ नका. हा, तो बावळट आहे, बावळट. एवढ्या हुशार आई बापाच्या पोटी असा अडाणी पोरगा कसा काय जन्माला आला? काकांना काय झाले आज? काही नाही ग. का? सकाळी सकाळीच भडकलेत ते. अहो बाई, तुझ्यावर सुद्धा का? तर लक्ष नको ग देऊस. नाहीच देत मी. मोठा माणूस आहे म्हणायचं आणि सोडून द्यायचं. काका मला माझ्या वडिलांसारखे. आज मी पहिल्यांदा पाहिलं त्यांनी इतकं चिडलेलो. चिडले बिडले नाही आहेत ग, असंच. असंच. बरं, तुम्ही राहू द्या, मी करते ते. तुम्ही घ्या बरं खायला. नाही ग बाई, आधी नानीना नेऊन देते. सासूला शिळा परोठा देतेस का काय? शिळा कुठे? गरम गरम आहे बघा. शिळाच वाटतोय. ताजा ताजा केलाय आत्ता, हात लावून बघा. शिळा परोठा देते. देतेस म्हणजे? नेहमी नेहमी काय मी तुम्हाला शिळ खायला घालते असं म्हणायचं की काय? मग सासू म्हातारी आहे, हिला कशाला ताजं खायला द्यायचं असं तुम्ही म्हणत असाल ना. मी नाही हो काही असं मनामध्ये म्हणत वगैरे. आणि आमच्याकडे नाही असं शिकवलं आमच्या आईनं. मी माझ्या सासूची किती सेवा करायची. गरम गरम तूप, भात, मीठ, कूट असं द्यायची तिला. हा, आणि वर लोणचं सुद्धा. माहितीये हो मला, माहितीये. काय म्हणाली? काही नाही म्हणाले, तुम्ही आधी खाऊन घ्या, गरम गरम आहे तोवर. नाही, आता काहीतरी म्हणालीस तू. काही नाही म्हणाले. खोटं बोलू नको. म्हातारपणामुळे मी मंद झाले, बंद नाही. नानी आधी खाऊन घ्या बघू तुम्ही. तुला दिलूची शपथ आहे. उगे शब्द इप्त घालू नका मला. काय नाही, तू मला माहिती आहे असं काहीतरी म्हणालीस. काय माहिती? हेच की तुम्ही तुमच्या सासूला शिळा भात खायला घालायचा. कुणी सांगितलं तुला हे?
बोक्यांना नाही हो, या घरामध्ये असं सांगणारा त्याच्याशिवाय आहे कोण? त्यांनी नाही काही सांगितलंय मला. माझी बदनामी करण्याकरता टपलेलाच आहे. बघते त्याच्याकडे मी आता. मला दाखवून नंतर बोलू आपण सावकाश, आधी खाऊन घ्या तुम्ही. सावकाश. 101 वर्षाची आहे मी. आज आहे उद्या नाही. माहितीये ते मला, पण ते आता आंघोळीला गेले. ते आले की आपण बोलू. तोवर पट पट खाऊन घ्या बघू. पट पट कसं खाणार? आंघोळ झाल्यानंतर सांग मला. जाब विचारणार आहे मी त्याला. हो बोलू आपण नंतर. खाऊन घ्या चला, गरम गरम आहे तोवर खा. आणखीन एक परोठा घेऊन ये. हो, आणते आणते. दादा. आओ, माझं चुकलंच बरं का. नशीब कळलं तुला. पण झाली ना आता चूक. ठीक आहे, होतात चुका, सुधारती आता. कशी? तो फोटो काढून टाक. फोटो? त्याच्या जागी तुझ्या वडिलांचा फोटो लावूया आपण. माझ्या फोन मध्ये फोटो आहे तुझ्या वडिलांचा. आपण मी तो आजच्या आज फ्रेम करून आणतो. नानींना आवडणार नाही माझ्या माहेरच्यांचा फोटो लावलेला. नानीला आवडण्याचा काय प्रश्न येतो? हे घर तिचं आहे तसं तुझं सुद्धा आहे. तू ठाम राहा. मी बघतोच ती कशी अडवते अण्णांचा फोटो काढून तुझ्या बाबांचा फोटो लावायला. पण मी त्याबद्दल बोलायला आलेलेच नाहीये. मग माझ्या तोंडून चुकून निघून गेलं. काय? हेच की तुम्ही तुमच्या सासूबाईंना शिळा भात खायला घालायचात. अगं तू उभी काय समोर? सरक बाजूला. मला पळून जाऊ दे. आणि 8 दिवस मला फोन करू नकोस अजिबात. मी अज्ञातवासात जाणार आहे आता. हो माझं ऐका तुम्ही. असं काही करू नका. मी नानींची भात वड भात. आणि हा सगळा ठेवलाय. हा काय? हा कुठला भात आहे? शिळा भात येतो. नानी खाणार आहे का? मला कशाला? मला अजिबात पचत नाही. नाही नाही, मीच खाणार येतो. हा, असं मी ऐकलंय म्हणे की शिळा भात आहे ना सासूला देतात बायका. हो. अहो काही काय बोलताय तुम्ही? आणि असं का करेल कोणी? नाही, आणि आमच्याकडे तर मुळीच असं करत नाहीत बाई. आमच्याकडे काय आणि तुमच्याकडे काय? आमच्याकडे पण असं काही कुणी केलेलं नाही आणि करणारही नाही. त्याच्या नरड्यात पाणीवर ठसका लागलाय बघ त्याला. बरं का माले, मी जेवढं माझ्या सासू करता केलंय तेवढं कुणीही केलेलं नसेल. आमच्या सासूबाई डोक्यानं थोड्याशा या होत्या. त्या पण म्हणजे अजून तसं कुणी आहे का आपल्या घरात? मी काय म्हणतो, मालू तो शिळा भात मला दे, मी खातो. तू ताजच खाल्लं पाहिजेस. बरोबर आहे. मी तेच म्हणते, शिळा भात त्यालाच वाढ. त्याला काय झाड भरलीये? तू 2 जीवांची आहेस. तू ताजं अन्न खाल्लं पाहिजेस. माझं काय झालंय? माझं वय झालंय. मी काय आज आहे उद्या नाही. कपडे याला पचेल. सगळा भात त्यालाच वाढ. नको नको नानी, मी खाईन. अगं मी खाईन काय करते? अगं या वयामध्ये दगड धोंडे पचवायची ताकद पाहिजे. हा, म्हणून काय मला रेती, वाळू, सिमेंट, लाल माती, काळी माती, भुसभुशीत माती, ढेकळं सगळं खायला देणार आहेस? ही बाळणपणा करता माहेरी गेली ना की ताटामध्ये मी दगड धोंडेच वाढणार आहे. मालू मला घेऊन चल ना तुझ्या सोबत. रे काय रे तू, म्हणजे बायकोच्या माहेरी जाऊन पडणार? हा काय तुझा पुरुषार्थ? छे 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 छे. अण्णा त्यांनी तुला हे शिकवलं? रे देवा, काय वाटत असेल त्यांना? तुझ्या पोटी जन्म घेण्याची लाज लाज वाटत असेल. झालं का तुझं पुन्हा सुरू? लाज वाटत असेल. नानी मी काय म्हणते, जेवण झाल्यावर बोलूया का पण याबद्दल? नाही, जेवण झाल्यानंतर बोलायचं आहे.
पण याला माहेरी अजिबात न्यायचं नाही सांगून ठेवते. अहो का नेईन मी यांना? नाही नेणार. कचेरीत कोण जाईल मग? हा, हे माझ्या लक्षातच नाही आलं. नाही तरी सुद्धा याला